सिद्धेश्वराय नमः. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री भावराजाय नमः. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री काडसिद्धेश्वराय नमः. आनन्दमानन्दकरं प्रसन्नं ज्ञानस्वरूपं निजबोधरूपं योगीन्द्रमीड्यं भवरोगवैद्यं श्रीमद्गुरुं नित्यमहं नमामि. सर्वांनाच नमस्कार. श्रावण महिन्यातील जो सत्संग महिनाभर चालत आलेला आहे आणि आज आपण त्याच्या अंतिम दिवसीय सायंकालीन सत्रात आंतरजालीय माध्यमातून सम्मिलित आहोत. विधुर नीती महाभारतातील उद्योग पर्वांतर्गत येणारा एक आख्यानक आहे. एक छोटासा भाग आहे ज्यामध्ये एक 500-600 मंत्र आहेत. महात्मा विधुर आणि महाराजा धृतराष्ट्र यांचा संवाद रूपात आहे. आणि लोकप्रसिद्ध हा संवाद आहे. आपल्याला फारसा पुढे सरकता आला नाही. अनेक विषय जीवनासाठी जे लागणारे आहेत त्या सर्व विषयांचा शिदोरी विधुर नीतीतून मिळतो. कारण या जगात सर्वही जे येतं ते सर्वही प्राकृतिक असतं आणि त्याला जी संग भेटते प्रकृतीला त्या संगामुळे एकतर विकृती तरी निर्माण होते नाहीतर संस्कृती तरी निर्माण होते. सहवासामुळे प्राकृतिक वस्तू किंवा प्राकृतिक व्यक्ती, प्राकृतिक प्राणी कोणी असतील प्राकृतिक, सहवासामुळे प्रशिक्षणामुळे एकतर विकृत तरी बनतात नाहीतर सुसंस्कृत तरी बनतात. दूध प्राकृतिक असेल, खराब होऊन फाटणं हे दुधाची विकृती असेल आणि ह्या दुधाचा दही बनवून तक्रमंथन होऊन लोणी काढून त्याचा तूप बनते, ह्याला आपण संस्कृती म्हणतो. एक दगड प्राकृतिक असते, त्या दगडाचा तुकडे जेव्हा होतात त्याचा मूल जे मौल्य आहे त्याच्यापेक्षाही कमी किमतीचा जेव्हा बनते तेव्हा त्याला आपण विकृती म्हणतो. आणि मूल किमतीपेक्षाही अधिक मौल्याचा जेव्हा बनते आणि अधिक लोकांना आकर्षित, अधिक लोकांना देण्यासारखं जे बनते तेव्हा त्याला आपण संस्कृती म्हणतो. द्राक्ष हे प्राकृतिक आहे. द्राक्षीचा दारू बनवणं ही विकृती आहे आणि द्राक्षीचा बेदाणे बनवून खाणं संस्कृती आहे. तसंच या संसारात, या प्रपंचात सर्व काही प्राकृतिकच आलेले आहे.
आपणही सर्वही प्राकृतिक आहोत. आम्ही ज्यांच्या सहवास करतो, संपर्कात येतो, किंवा आपण जे काही ग्रहण करतो आपल्या इंद्रिय आणि मनाच्या माध्यमातून, ते केलेल्या गोष्टीवरनं सिद्ध होते की आपण प्राकृतिक राहिलो, विकृत बनलो का सुकृत बनलो, सुसंस्कृत बनलो. आणि मी कालच आपणासमोर म्हणत होतो की घडवणारी सेंटर, सुसंस्कृत बनवणारी केंद्र फार कमी आहेत आणि कुसंस्कृत बनवणारी सेंटर पावलोपावली झाले. आणि जिथे तिथे उपदेश माणसांचं वर्तन बिघडेल कसं याच्याकरता खूप आहे. माणूस सर्वांचं हित लक्षात ठेवून सर्वभूत हिते रताः, सर्वभूतांचा सर्व जीवांचा हित पाहणारा एक माणूस घडवणं थोडं कठीण काम असतं. आणि तीच माणसं हित पाहू शकतात जे स्वतःच्या हितरक्षण करण्यामध्ये यशस्वी झालेत. ज्यांना आपलंही हित कशातही माहीत नाही, अन्यांचं हित आम्ही काय जाणणार, स्वतःचा हित कशाने होणार आहे. आणि कधी कधी आमचं अज्ञान असं असतो की अहिताला हित मानून बसतो, दुःखाला सुख मानून बसतो, जडाला चैतन्य मानून बसतो, अंधाराला प्रकाश मानून बसतो, बराच असं काहीतरी अवघड करत असतो. पण आपल्यावर जर योग्य संस्कार झाले तर आपण आपली आणि अन्यांची हित पाहणारी एक व्यक्ती बनतो. तेव्हा आम्हाला सुशिक्षित आणि सुसंस्कृत समजले जातात. देशात सुशिक्षित खूप झाले, लिहिता वाचता येणारी खूप माणसं तयार झाली. सुशिक्षित त्यांना म्हणतो आपण की ज्यांना लिहिता वाचता येतं, किंवा जगण्याकरता एखादी कौशल्य शिकले, त्यांनी स्किल ज्याला म्हणतो आपण इंग्लिशमध्ये, कौशल्य शिकले, जगण्याची एखादा कला शिकले, हे साक्षर झाले. साक्षर सर्वही साक्षर राहतील का? साक्षर शब्द आपण उलटा केले की राक्षस बनतो. आम्ही साक्षर सगळे राक्षस तरी बनणार नाही ना, याची पण काळजी घ्यायचं. आम्ही जितकं जादा शिकतो तितका आमच्यात हाव जास्त, आणि इतका हाव की आपण मानवीय स्वभाव सोडून देऊन राक्षसी स्वभाव धारण करतो. का? आमचा हवस पुरवून घेण्याकरता. कुठल्या स्तराला जातो आपण? एक श्रीमंत होते आणि त्यांना 3 मुली होत्या, 3ही लग्नाच्या होत्या. त्यांना एक युवक भेटला, आणि एवढ्यासाठी आला होता की तुमच्या घरात मुली आहेत म्हणे वधू, तर मीही वर बनण्यास इच्छुक आहे आणि तुमचं जावई होऊ इच्छितो मी. यजमान म्हणाले, मुलींचे वडील म्हणाले, हां, माझ्या घरात 3 मुली आहेत. एक मुलगी 20 वर्षाची आहे, एक 25 वर्षाची आहे आणि एक 30 वर्षाची आहे. कुठलं करून घेणार तो? ते म्हणाला, कुठलं करून घेणार? मग तुमचं काय कंडिशन आहे? हुंडा वगैरे किती देणार? तेव्हा त्या मुलींचे वडील म्हणाले, जे 20 वर्षाचे आहे ना, तिच्याशी लग्न केला 5 लाख रुपये देईन. 25 वर्षाची आहे ना मुलगी दुसरी, तिच्याशी जर लग्न करायला तयार असशील तर 10 लाख रुपये देईन.
आणि 30 वर्षाची आहे ना, तिच्याशी जर लग्न केलं तर मी 15 लाख रुपये देईन. या बहादरने काय विचारावं, 50 वर्षाची आहे का एखादा म्हणाला. ही माणसांची हाव म्हणतात त्याला. हा 25 वर्षाचा तरुण पैसे मिळतात तर 50 वर्षाच्या मुलीसुद्धा बरोबर सुद्धा लग्न करायला तयार आहे. इथे माणसांचा काही संबंध नाही. माणसांचा बऱ्याच मंडळींना असं वाटत असेल की असं कुठेतरी असेल. असं कुठेतरी नाही हो, आम्ही सगळ्यांच्या मनात असले विचार आहेत बऱ्याच लोकांच्या. आम्ही बरीच मंडळी ह्यातनं जात असतो आणि कधी कधी म्हणतो की जर पैसे मिळत असेल तर मी जहरसुद्धा खायला तयार आहे. आणि कधी कधी म्हणतात मी अमुक अमुक कार्य होत असेल तर मी काहीही करायला तयार आहे. म्हणजे आम्हाला आमचं मौल्य काहीही नाही, आमच्यावर संस्कार कुठलेही नाही. आमचा राक्षसी वृत्ती जागृत होते. राक्षसी वृत्ती जागृत होते का? संस्कार नाही आहे. संस्कार नाही. आमच्या यांना काही लिमिटेशन्स नाही आहे, इतिमिती काही नाही आहे. कारण आम्ही कधी तृप्त न होणारी माणसं आहोत. नेहमी आमचं तोंड आता एवढं आहे तर उद्या एवढं होतो, परवा एवढं होतो. जबडा कधी कधी फाटतो. जर एकदमच एवढा खाणार असेल तर देतो म्हटलं तर जबडा फाटेपर्यंत आपण आत कोंबण्यास तयार आहोत, अशी माणसं. आणि एवढा खाऊन आम्ही किती वेळ स्वस्थ राहणार, शांत राहणार? फार कमी वेळ. एक झेन गुरु होते. झेन गुरु म्हणजे बौद्ध धर्माला जपानमध्ये झेन पंथ म्हणतात. झेन गुरु होते. एका गावात आले होते. दर दिवशी गावात प्रवचन करत होते. आणि एके दिवशी गाववाले सगळे मिळून त्यांच्याकडे आले की तुमच्याकडून आम्ही दर दिवशी सत्संग करतोय, ऐकतो आहोत, पण आमची आत्ता आशा आकांक्षा जागलेले. आम्ही एक अपेक्षा घेऊन आलो सगळे गाववाले. महाराजजी, आमची मनोकामना पूर्ण झाल्या पाहिजे. आम्ही समाधानी व्हायला पाहिजे. आम्हाला तृप्ती मिळायला पाहिजे. सगळे म्हणतात रोजही तुमच्या प्रवचनातनं ऐकतो आम्ही. तृप्ती आहे तर जीवनात काय आहे? तृप्तीच नाही तर अस्वस्थ राहतो आयुष्यभर. म्हणून आमचा सगळ्यांची इच्छा आहे की जीवन संतुष्ट व्हावं आमच्या सगळ्यांची. असं मग एक काम करा म्हणाले, उद्या सकाळी सगळ्यांनी गावात आकाशवाणी होईल. आकाशवाणी झाल्यानंतर आकाशवाणीत जे काय आदेश होईल त्याप्रमाणे वागायला तयार आहे का तुम्ही? तुमच्या सगळ्या आकांक्षा मनोकामना पूर्ण होतील. म्हणाले करू ना, काय हरकत नाही म्हणाले. दुसऱ्या दिवशी सकाळीच आकाशवाणी झाले गावात. सगळीकडनं ऐकू यायला लागले. गाववाल्यानो, सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका. तुमच्या मनामध्ये जी काय कामना आहेत ती आत्ता बाजूला ठेवा. तुम्हाला जे जे नको आहे ना ते सगळी एका थैलीत भरा. ज्याच्यामुळे तुम्हाला त्रास होते असं वाटते ना, हे सगळी एका थैलीत भरा आहे. म्हणाले ही सगळी कल्पना करा. असा प्रत्यक्षात थैलीत भरायला सांगत नाही मी. असं कल्पना करा की आम्ही एक थैली हातात घेतलेले आणि आम्हाला आमच्या आयुष्यात जे जे नको वाटते ते सगळे आम्ही यात भरतो, अशी कल्पना करा. बरं, पुढे ही सगळी या थैलीत भरायचं. गावच्या पलीकडे जे नदी वाहते, नदीच्या पलीकडे जाऊन ते थैली टाकून यायचं. खाली करायचं थैली तिथे.
एक मोठा खड्डा काढलेला आहे आम्ही तिथे. त्या खड्ड्यात तुमची सगळी ओतून आहे. तुम्हाला जे जे नको झालेत ना हे सगळे थैलीत भरा आणि तिथे नेऊन वतायचा. त्या सगळ्यांची समाधी करायचं ठरवले आम्ही. कारण हे उपद्रव देणारी जी गोष्ट आहेत ना हे कोणाच्याही घरात राहू नये. आणि उपद्रव एकदा घरातनं निघून गेले की ती समाधानी होणार. म्हणून त्या उपद्रव घालवण्याकरता आम्ही व्यवस्था केलेली ह्या थैलीत भरा. आणि पण एवढंही नाही आहे, ही थैलीतनं नेऊन पलीकडे टाकला. येताना तुम्हाला काय काय पाहिजे हे सगळे थैलीत भरून आणा. मोठी पिशवी घेऊन जाऊ, मोठी गोणीच घेऊन जावं एक. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय पाहिजे असं वाटते ना, अन्न पाहिजे तर अन्न भरून आणा, वस्त्र पाहिजे तर वस्त्र भरून आणा, पैसे पाहिजे तर पैसे भरून आणा. हां, तुम्हाला वाटलं की सोनं चांदी जड जवाहिरे हे बघा उचलून का आणायचं नाही आहे, तुम्ही कल्पनाच करायचं आहे. आम्ही हे सगळी या थैलीत टाकायचं आहे. आणि कोणाला घर हवं असेल तर घर, घोडा हवा असेल तर घोडा, गाडी हवं असेल तर गाडी, म्हैस पाहिजे तर म्हैशी, गाई पाहिजे तर गाई, कुत्रे पाहिजे तर कुत्रे, काय हवं असेल तुम्हाला ते सगळे त्या थैलीत भरून घ्या. आणि मग ते थैली घेऊन पुन्हा गावाकडे नदी पार करून गावाकडे या. आणि काय आश्चर्य म्हणता, सकाळी आकाशवाणी झालीच. झाल्यानंतर लोक संभ्रमात पडले. हे खरं तरी असेल का असं? हे साधू तरी बोलले खरे, पण साधूंवर किती विश्वास ठेवायचा? हे का आपल्या गावची नाही आहे, आता 8 दिवसापूर्वीच आपल्या गावात आलेले आहेत आणि का आपली त्यांची काही तार जोडलेले आहे, ठीक आहे, पण खरं असू शकेल का? मग दुसरी 4 म्हणायचं, अरे महात्मा आहेत त्यांच्यावर नाही शंका घ्यायचा, हे बघा. आणि तिसरा म्हणायचा, हां तू म्हणतोस योग्य आहे, आणि मग समजा काय नाही झाले तर ही फुकट एक्सरसाइज का करावं, असा एक जण म्हणा. आणि चौथा माणूस काय म्हणतो, हे बघा हे मनानेच करायचं रे, यात काय आपल्या घरातलं नेऊन टाकायचं नाही आणि तिथलं काय भरून आणायचं नाही, बरोबर. हे सगळे मनानेच कल्पनेनेच करायचं आहे. आणि बसून कल्पना करायला काय पैसे लागतात रे, गप करा ना म्हणाला. हां बरोबर आहे, तुझं योग्य आहे म्हणाले, आपला काय जाणार नाही ना, तोटा तरी काही नाही आहे. समजा झालं आपल्या मनासारखं तर फायदाच आहे, नाही झालं तरी तोटा काय नाही आहे, करायला काय बिघडले म्हणाले. मग अख्खा गाव 12 वाजता ही सगळे झाली आटोपली. आटोपल्याबरोबर सगळ्यांनी आपले डोळे बंद करून संकल्प करायला सुरुवात केली. मला काय काय त्रास देतं हे सगळे नेऊन तिथे टाकून यायचं. मला त्रास देणारी ज्या ज्या गोष्टी आहेत ते सगळे ह्यात भरायचे आहेत आणि ते टाकून टाकायचं. कायमचेच जाणार आहे ते उपद्रवी, सगळे जाणार आहेत. आणि येताना काय काय पाहिजे सगळे संकल्प करायचा आणि ते भरून आणायचं. अच्छा, मग लोकांनी चांगले चांगले स्वप्न रंगवायला सुरुवात केली. कोण गाय पाहिजे म्हणाला, कोण म्हैस पाहिजे म्हणाला, आणि कोण बायकोच्या गळ्यात दागिनेच पाहिजे म्हणाला, कोण नवीन साड्याच पाहिजे म्हणाला, कोण चप्पल पाहिजे म्हणाला, कोण म्हणाला मला घर पाहिजे, आणि काय 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 त्यांच्या मनात होते. आश्चर्य असं की ते पलीकडे जाऊन टाकून हवं ते सामान भरून गावात आले. येईपर्यंत असं सगळ्यांना अद्भुत वाटलं की जे जे ह्यांनी म्हटले होते ते सगळे त्यांच्या घरात होतं. कोणाच्या घरासमोर गाड्या उभी आहेत, अँबॅसेडर, ज्याच्या डोक्यात अँबॅसेडरच आहे जुन्यातलं त्याचा अँबॅसेडर उभा आहे. कोण म्हणाला की मला आत्ता मारुतीच्या ते जो मारुती म्हटला होता त्याच्या दारात मारुती गाडी. आणि जरा शिकलेले सावरलेले चांगली पोरं होती, त्यांना नवीन गाड्यांचं नाव माहिती होतं. ते म्हणाले त्याही गाड्या त्यांच्यासमोर उभे. कोण म्हटले होते की दागिने पाहिजे, मग कोण 1 तोळ्याची मागितले होते, कोण 5 तोळ्याची मागितले होते, कोण 10 तोळ्याची मागितले होते. सगळे त्यांच्या अंगावर, माझ्या बायकोच्या अंगावर एवढा पाहिजे, बायकोच्या अंगावर प्रत्यक्षात. आणि कोण म्हणाले होते की माझं घर जुनं जाऊन नवीन यायला पाहिजे, तो घरसुद्धा नवीन आलेलं. सगळ्यांना आश्चर्याचं आश्चर्य, आनंदाचा आनंद, खुश झाले सगळे. अरे महात्माचं ऐकलं आपण, बरं झालं म्हणाले, त्या महात्माचा सत्कार करायचा म्हणाले सगळे. कधी करूया, संध्याकाळी करूया ना म्हणाले प्रवचनाच्या वेळेला. तोपर्यंत एवढा म्हणाले. मग गावात प्रवेश केले सगळ्यांनी, आपापल्या घरासमोर जाऊन उभे राहिले.
आनंद खलास संपून गेला. जो आनंद गावात आत येताना झाला होता ना, तो संपला. का? बघितलं त्याने दुसऱ्यांच्या घराकडे. अरे आपण छोटं घर मागितलं, छोटं, त्याचा जरी मार्बल सकट तयार झाले, हां, त्याचं घर ग्रॅनाईटचं आहे, आणि मला दरिद्राला काय दुर्बुद्धी झाली, मी साधा घर मागितलं आणि माझ्या बायकोच्या गळ्यात 1च तोळ्याची आणि ते शेजाऱ्यांच्या गळ्यात 10 तोळ्याची चेन आहे. काय बरबाद झालो म्हणा सगळी. एक क्षण बरं वाटलं, दुसऱ्या क्षणाला सगळ्यांना वाटलं, अरे आपण आधी होतो ते बरं होतो ना. आणि एवढा काय आशीर्वाद आम्हाला मिळालेले असताना सुद्धा आम्हाला चांगला काय घेता आला नाही. काय दुर्बुद्धी आमची. छे 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 छे, हे डोकं आपटून मरायला पाहिजे आम्ही म्हणाले. स्वतःलाच दूषण देत होते. का? एवढा आम्हाला संधी होती तर काय मागावं. पण ही आधी आमच्या लक्षात नाही आलं हो. आता गेलं 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 म्हणाले, आता काय राहिलं नाही. समाधान संपला. एक क्षणाकरताच होता. कथा नाही आहे ही, सगळ्यांची जीवन असंच आहे आमचं. आमच्या घरात काय आले तर समाधानी होणार आहे आम्ही, काय नाही. शेजाऱ्यांची दिसेपर्यंतच आम्ही समाधानी, दुसऱ्यांची दिसली की खलास. त्या क्षणाला आमचा गायब सगळी गायब, काही राहत नाही. का? आमची स्थिती तशी झाली, आमची व्यवस्था अशीच आहे. आमच्या मनातली राक्षस आहे ना, तो कुठे गेलेला नाही. राक्षसच साक्षरांच्या रूपाने राहतो की काय असं वाटते कधी कधी. त्याला उत्तम उत्तम गुणांची संस्कार करण्याची गरज आहे. संस्कार त्याच्याकरता चांगलं काहीतरी वाचायला पाहिजे. हे बघा, देवाने देताना सगळ्यांना सर्व काही दिलेले नाही, ही एक गोष्ट आपण लक्षात ठेवायला पाहिजे. सगळ्यांना सर्व काही दिलेले नाही. एकाला एक दिलाय तर दुसरा त्याच्याकडे नाही आहे, दुसऱ्याला दुसरा दिलाय तर तिसरा त्याच्याकडे नाही आहे, आणि चौथा काहीतरी एक चांगलं वैशिष्ट्यपूर्ण दिलंय, पण याच्याकडे असलेले त्याच्याकडे असतेच असं नाही आहे. एकाला एक एक वैशिष्ट्य दिलेले आहे, एक एक चांगलं काहीतरी देवानी दिलेले. एकाला ताकद तर ताकद दिलेले, एकाला एक विद्या तर विद्या दिले, एकाला बुद्धी तर बुद्धी दिलेले, एकाला एक एक काय नाही, एक नाही, कोणाकोणाला अशी 2-2, 3-3, 4-4 गुण दिले असते. पण सर्वही एकांच्या ठिकाणी फार दुर्मिळतेने पाहायला मिळते. कोणाकडे लक्ष्मी आहे पण सरस्वती नाही, कोणाला सरस्वती आहे तर हनुमानजी नाही आहे, कोणाकडे हनुमंत आहे पण गणपती नाही आहे. ही सगळी एक एक गुणांचे प्रतीक आहेत. आमच्या धर्मशास्त्रामध्ये एक एक देवता एक एक गुण प्रतिनिधित्व करतात, गुणांची प्रतिनिधित्व करतात. आणि कोणाकडे ही आहे तर ती नाही, ती आहे तर ती नाही आहे. म्हणून माणसं म्हणतात बघा, ज्यांना दात आहे तर चणे नाही, चणे नाही तर चणे आहे तर दात नाही, असं करून ठेवले देवानी, म्हणत असतात. असं सगळ्यांना सर्व काही दिलेले नाही आहे. जे काय सद्गुण दिले असतील एकच गुण दिले. एखादा माणूस दानशूर आहे ना, त्यांच्याकडे दानशूरता भरपूर आहे, पण धैर्य असेल असं नाही आहे. एखाद्याकडे धैर्य असेल पण त्याच्याकडे करुणा असेल असं नाही आहे. एखाद्याकडे विद्या असेल पण त्यांच्याकडे अन्य काहीतरी असेल असं नाही. प्रत्येकाला निवडून ज्यांच्या त्यांच्या प्रकृतीनुसार भगवंतानी दिलेले सद्गुण सुद्धा बघूनच दिलेले. आणि ज्या काही समस्या दिलेले आम्हाला देवाने, सगळी समस्या एकाला नाही दिली देवाने, तेही वाटून दिलेले. कोणाला अमुक समस्या तर कोणाला तमुक समस्या, कोणाला कुठली समस्या, कोणाला कुठली समस्या.
समस्या आहे एवढं खरे. कोणाला कुठली का हां, समस्या ना, एक वस्तू एकाला समस्या झाली तर दुसऱ्याला ते उपाय असू शकता. एक व्यक्ती एका वस्तूच्या अपेक्षेने येडा झाला असेल तर दुसरा नाही मिळाल्याने येडा होतो आणि दुसरा मिळाल्याने वेडा होतो. मी मागे एक घटना सांगितलं होतं, तुमच्या लक्षात असेल असं वाटते मला. एक राजा होता आणि राजाला इच्छा झाली वेड्यांचा हॉस्पिटल बघायची. म्हणजे वेडे किती प्रकारचे असतात आणि स्वरूप काय असतो त्यांचा, काय काय क्रियाकलाप हे करू शकतात आणि कसे असतात, काय असतात, यांची सगळी एकदा समजून घेऊया म्हणाले. राजाच आहे तर त्याच्यावर काहीतरी भविष्यात तोडगा काढता येईल. वेड्यांसाठी काय कर, सगळ्यांसाठी आपण केले, वेड्यांसाठी काय करता येईल का, म्हणून जरासा वेड्यांचे हॉस्पिटल बघायला जाऊया म्हणाले. गेले. पहिल्याच रूममध्ये एक वेडा भेटला त्यांना. केस उपडून घेत होता, डोका आपटत होता आणि काय 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 करत होता आणि सारखं काहीतरी बडबडत होता. तू नाही तर मी नाही, मी जे होतो ते तुझ्यासाठीच होतो, असा तसा काहीतरी बडबडत होतो. भरपूर काय काहीतरी यद्वा तद्वा काय काहीतरी करत होता. राजा विचारला काय झालं याला, कशामुळे झालाय. राजसाहेब ह्यांनी एका मुलीवर प्रेम केला होता, ती मुलगी ह्याला नाही भेटली, ते दुसऱ्यांबरोबरच गेली, दुसऱ्यांशी लग्न झालं तिचं आणि ती गेल्यामुळे वेडा झालाय आणि तिचं तर लग्न होऊन गेले, ती काय परत येणार नाही, पण हा येडा झालाय म्हणाला, त्या मुलीसाठी वेडा झालाय. अच्छा असं आहे का, चला म्हणाले पुढच्या रूमात. पुढच्या खोलीत गेले. तिथे एक जण एक फोटो ठेवला होता आणि त्याच्यावर असं खेकसून थुंकायचं आणि लागलं तर हाताने मारायचं आणि म्हणायचं तुझ्यामुळे माझी सगळी बर्बादी झाली, माझी वाटोळे झाली आणि माझ्या घराण्याचा सगळे वाटोळे करून टाकले, माझं वाटोळे करून टाकलं. असं त्या फोटोवर तो हातवारे करत होता काय, थुंकत होता काय, बोलत होता काय, शिव्या घालत होता. विचारलं ह्याला काय झाले. राजेसाहेब मागाशी ज्या पोरीसाठी तो येडा झाला होता की नाही, ती तिच्यामुळे हा येडा झालाय म्हणे, त्याची ह्याची बायको ती म्हणाली. कळलं तुम्हाला. जिच्यासाठी तो येडा झाला होता ना, हा आहे ना, हा तिच्यामुळे येडा झालाय म्हणा. आमच्या जीवनात काही गोष्टींसाठी काही वेडे होतात तर काही गोष्टींमुळेच दुसरी वेडे होतात आणि त्याचा दोष कोणाचा नाही आहे, त्यांचा नाही, दोष आमचा स्वीकृतीचा आहे. काय आम्हाला संस्कार झाले त्याची, काय आम्ही गुण स्वीकारलं त्यातनं, काय अवगुण ओळखायला आपण शिकलो. कारण आम्हाला संस्कार ठीक नसल्या कारणाने यातलं गुण कोणतं अवगुण कोणतं हे सुद्धा ओळखण्यात आम्ही कमी पडतो समाजात. गुण कोणतं अवगुण कोणतं, कारण बरीच माणसं अवगुणालाच गुण समजतात आणि काही लोकांच्या दृष्टीने गुणी माणसं अवगुणी वाटतात आणि जर त्यांची संख्या अधिक असेल तर वेड्यांच्या राज्यात शहाणाच वेडा, अशी अवस्था. खोळे होती एक 10-20 गावात, एक खोळ्यांचाच गाव होता म्हणे, येड्यांचा गाव होता. तिथे 2 माणसं गेली शहाणे. ती जाताना ठरवून गेली की गाव सुधरवायचं, हे गाव सगळे वेड्यांचं आहे, गाव सुधरवायचं म्हणाले. एक म्हणाला ए वेड्यानो सगळे या म्हणाला, एक सगळे आले. ते आल्यावर हे बघा तुम्हाला शहाणे होण्याकरता आम्ही 4 गोष्टी सांगतो, ऐकून घ्या म्हणाले. ऐकून घ्या म्हटल्यावर सगळी वेडे जे एकत्र झाले धनकायला सुरुवात केली, त्याला धनकायला सुरुवात केली. दुसरा होता ना तो हुशार होता, तोही तत्क्षण येड्यासारखा करायला सुरुवात केला. म्हणताना त्याला सोडले त्याने, हे आपल्यातलं आहे, याला काय करायचं नाही, हे आपल्यातलं आहे म्हणाले, ह्याला काय करायचं नाही. कारण ओळखावं लागतं, नाही ओळखलं तर मरतो आपण. म्हणजे आम्हाला कळेनच की गुण कशाला म्हणावं, अवगुण कशाला म्हणावं. अवगुणालाच गुण समजून जातो आणि गुणांना अवगुण समजतो आपण कधी कधी. का असं करतो, का म्हणजे ह्या दोन्हींचं यथार्थ दर्शन आम्हाला झालं नाही आमच्या जीवनात.
आम्हाला कोणी त्याचा ओळख करून नाही दिला. का नाही दिला? कोणालाच वेळ नव्हता आमच्या घरात. आजही आमच्या बऱ्याच लोकांच्या घरात कोणाला वेळच नाही आहे. वेळ नाही. कशालाही वेळ नाही. जेवायला वेळ नाही, झोपायला वेळ नाही. बोलायलाही वेळ नाही, ऐकायलाही वेळ नाही. जायलाही वेळ नाही, यायलाही वेळ नाही. वेळच नाही कोणाला. सगळे व्यस्त आहेत. कशात व्यस्त आहेत? सगळे आपापल्या करिअरमध्ये व्यस्त आहेत. यांना सगळ्यांना बिघडायला भरपूर वेळ आहे, पण घडायला वेळ नाही. आम्हा बऱ्याच लोकांना आमची अवस्था अशी झाली की त्या बिघाड सेंटरमध्ये आम्हाला भरपूर वेळ मिळतो, पण घडवायची सेंटर आहे ना त्याच्याकरता वेळच नाही. कारण आम्हाला चांगलं काम करण्याकरता वेळ नाही आहे. चांगलं शिकण्यासाठी, चांगलं ऐकण्यासाठी, चांगलं पाहण्यासाठी, चांगल्या ठिकाणी जाण्यासाठी वेळ नाही आहे. नको तिथे जायला खूप आहे. नको ते करायला आमच्याकडे भरपूर साधन संपत्ती पण आहे, वेळ पण आहे. मी बघतो अनेको ठिकाणी जाताना बघतो, करोडो रुपये खर्च करून मंदिर बांधलेले आहेत. लोकांच्या मनशांतीसाठी जातील, पूजन करतील, भजन करतील आणि थोडंसं काहीतरी लागले तर सत्संग करतील. ह्याच्याकरता करोडो रुपये खर्च करून बांधले. आणि तिथे बघितलं तर 4-8 माणसंसुद्धा दिसत नाही. त्याच्याच बाजूला तिथे 400 फुटावर दारूचं दुकान असतो. लाईन लागलेले 100-200 फुटाची लाईन आहे. परवा आपण बघितलं ना, कोविडच्या वेळी ओपन केल्याबरोबर बायकांची एक लाईन, पुरुषांची एक लाईन. कोण कॅमेरावाला आले की पटकन झाकून घ्यायचा तोंड. बघितलं ना आपण. काय माणसं. अरे दारूच्या दुकानासमोर लाईन लागले आणि देवळासमोर ही अवस्था. माणसाने का? जिथे संस्कार होतात त्या संस्काराच्या केंद्रात कोणी नाही आहे. आणि दारू पिऊन कोण मोठा देशभक्त झाला, दारू पिऊन एक पैलवान झाला बाबा, हिंद केसरी झाला, असं कधी झालंय? दारू पिऊन एखाद्या माणूस कोट्याधीश झाला असं तरी काय? एखादा दारुडा खूप मोठा काहीतरी महिमामंडित व्यक्ती बनला समाजात, असं काय आहे का कधी? नाही. त्याला कोणच चांगलं म्हणत नाही. तरी सुद्धा गर्दी तिथे अधिक आहे आणि इथे नाही. ही अवस्था आहे ना. आपण आजही पाहतो, पूर्वीही होती. इतकी नव्हती पूर्वी. आता संख्याही वाढल्यामुळे त्याचीही संख्या वाढलेली आहे. आणि आज माणसांना, मी एका गावात गेलो होतो प्रवचनला, कुठल्या तर मंदिराच्या उद्घाटनला गेलो होतो. ते लोक म्हणाले, स्वामीजी पुढच्या वर्षी पहिलं वार्षिक उत्सव तरी तुम्ही यायला पाहिजे. गेलो, सत्संग ठेवलेले म्हणाले. गेलो, माझं प्रवचन होतं म्हणून गेलो तर संध्याकाळची वेळ, कोणच नव्हते देवळासमोर. मंडप होता पण मंडपात कोणच नव्हते. आणि मला जरा सवय, काय वेळेत जायची सवय, कोणच नाही. मी विचारलं काय झालं हो, आत्ता आम्हाला बोलवलं होतं इथे आणि कोणच दिसत नाही. ते म्हणाले, स्वामीजी प्रवचन आज रद्द झाले म्हणाले. मी म्हटलं का? गावचे एक प्रमुख आहेत, त्यांच्या घरात मैत झालेलं आहे आणि ह्या सगळ्या कार्यक्रमाचा आणि गावचा तसा सन्मानित व्यक्ती आहे, त्यांच्याच घरात मैत झाल्या कारणाने कार्यक्रम रहित झाला. मी म्हटलं आलोय तर त्या यजमानांना भेटूनच जाऊया, त्यांच्या घरात मैत झाले. तर त्यांच्या घरी गेलो तर प्रेत ठेवलेले आणि भोवतीने फक्त घरातलीच माणसं होती. मग गेलो, 2 मिनटं बसलो आणि पुन्हा येताना बाहेर आलो त्यांना सांगून. मग आल्यानंतर कार्यकर्त्याला एकाला विचारलं, किती वेळ झाली मग इथून? म्हणाले, स्वामीजी तसं लवकर झाले म्हणाले, की 5 वाजताच झाले म्हणाले. अच्छा, 1-2 तास झाले? हो, 1-2 तास झाले म्हणाले. माणसंच कोण दिसत नाही गल्लीतली. का यांचे संबंध, नातं चांगलं नाही का गावात कोणाशी? म्हणाले, गावातले 1 नंबरचे, सगळ्यांचे जिव्हाळ्याचा प्रेमळ माणूस आहे म्हणाले. या घराण्यावर अख्खा गाव जीव ओतते म्हणाले.
इतके चांगले संबंध आहेत. मग 2 तास झाले तरी कोणीच नाही, फक्त घरातले. स्वामीजी काय सांगायचं, एक सिरियल आहे ना, त्या सिरियलमध्येच माणसं आहेत, ते संपल्यावर येणार म्हणाले सगळे. धारावाही चालू आहे म्हणाले, धारावाही. ते धारावाही संपल्यावर येतील म्हणाले, सगळे येतील. माणसांना निर्जीव चित्रावर प्रेम आहे, विश्वास आहे, ओढ आहे, सगळे सजीव माणसांवर नाही आहे. ही आमची अवस्था झाली. आज तीच पाहतो, ही प्रत्यक्षात पाहतो, अनुभवतो आपण. का असं झालं, का असं झालं म्हणजे इथे काय नाहीच ना. सगळे खाली डब्बात झालेले आहेत. डब्यात काय भरायचं कोण प्रयत्नच करत नाही. सगळ्या शरीर, सगळे डोकं हे खाली डब्बा बनत चालले. त्या डब्यात काहीतरी चांगलं भरायला पाहिजे ना, कोण भरेना. कोण नाही भरले तर काय होणार आहे. ते सगळेजण धाव 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 धावतात, एवढं खरं. भरणार कोणते आणि मूल्य कुठे आहेत. आज जीवनमूल्यांची, सद्गुणांची चर्चा करणे सुद्धा अपहास्याची, त्याची सुद्धा टिंगल टवाळी करावं अशी अवस्था निर्माण झाली. पण कधी लक्षात येते, कधीतरी एखादा आघात स्वतःवर होतो ना, अरे आम्ही चुकलो, इथे असं नाही व्हायला पाहिजे होतं, आम्ही कुठेतरी आपलं चुकलं, असं त्यावेळी हळहळतो आपण. पण नंतर हळहळून काही उपयोग होत नसतो. योग्य वेळी योग्य सर्व व्हायला. मी मगाशी म्हटलं ना, भगवंत कोणाला काय दिलं आहे, कोणाला काय नाही दिलं आहे, सर्वही एका ठिकाणी दिले. जे जे दिलेले आहे ना, त्याचा नीट वापर करायला शिकायला पाहिजे. आम्हाला जे मिळालेले आहे त्याचा नीट वापर तरी व्हायला पाहिजे. आम्ही त्याच्याकडे लक्षच देत नाही. आणि बाहेर पाहतो, आपल्याकडे तर लक्ष नाही आहे. एक शेतकरी होता, त्या खूप मेहनती शेतकरी होता. त्याची स्वतःची जमीन होती चांगली. आणि त्याला त्यांच्या घरी एक माणूस आला, सज्जन माणूस. कसं काय चाललंय बाबा शेतीवाडी तुझी? म्हणाला छानपैकी चालली माझी, काही कमी नाही, व्यवस्थित आहे, सुखी आहे, आनंदी आहे. अच्छा, किती एकर आहे? आहे ना 15-20 एकर आहे म्हणा, 4 बैल आहेत, सुखात आहे. अरे तुला काही कमी नाही असं म्हणतोयस हे योग्य आहे, पण एक गोष्ट मी परवाच वाचलेले आणि पाहिलेले, तुला सांगू का? सांग म्हणा. हे बघा, अंगठ्या एवढा जरी हिरा जर तुला मिळाला, गावचा धनी होशील. मग जर आंब्या एवढा जर मूठभर एवढा जर हिरा भेटला, तर तू देशाचा प्रधान होशील, अख्खा देश तुझा होईल. असं मला एवढं मिळायचं राहू द्या, पण अंगठ्या एवढा जर नक्कीच मिळायला पाहिजे म्हणाला. मी हिरा आणेन म्हणाला. हां, त्याला असा असा होशील म्हणाले, एवढा मिळाला तर होशील म्हणाला. दुसऱ्याच दिवशी त्याच्या मनावर इतका परिणाम झाला, व्हायचाच म्हणाला. आता शेतीवाडी कशाला ठेवायचं म्हणाला, आता गावचाच मी प्रमुख होणार आहे. दुसऱ्या दिवशी शेत विकायला काढला, विकला. विकून अंगठ्या एवढा तरी मिळू द्या, नाहीतर मुष्टी एवढा तरी मिळू द्या. कुठे मिळेल का शोधायला निघाला, नाही सापडलं, कुठेही नाही सापडलं. देशभर फिरत होता, मला एवढा हिरा मिळेल का, नाही मिळाला कुठे. दुसऱ्या देशात गेला, थकलेला होता, कारण एवढा फिरून 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 थकलेला होता, नैराश्य आलेला होता एवढा फिरून. आणि त्यानंतर खिशातली पैसे संपत आलेले होते. जेवढं शेती विकलेलं होतं ना, ते हिरा शोधण्यातच संपत आलेले होते. आणि शेवटी त्याला वाटलं की आत्ता काय मिळत नाही आणि मोकळ्या हाताने कसं घरी जायचं, म्हणून एका नदीत उडी टाकून आत्महत्या केली. निघाला होता गावचा मालक होण्यासाठी. एक हिरा जर मला भेटला,
बस म्हणाला, गावच माझं होईल आणि मोठा भेटला तर देशाचा प्रधान होईल म्हणा. राहिलं, सगळे संपलं आणि वाटेतच आत्महत्या केली. आणि इकडी ज्याला शेती विकला होता ना, तो शेतकरी त्या शेतातनंच एक ओढा गेलेला होता मोठा, आणि त्या ओढ्यात बैल धुण्याकरता गेला होता. बैल धुत असताना त्या ओढ्याच्या काठाला जी दगड पडलेली होती, चकाकत होती सूर्यकिरणाने, फारच चांगली चकाकत होती. म्हणून तो नवीन शेतकरी जो शेत घेतलेला होता ना, ते चकाकतात तर इथेच का ठेवावं म्हणून ते गोळा केला, सगळे घरी आणून ठेवला. आणि दुसऱ्या दिवशी जो माणूस ह्याला हिऱ्याचा सांगितला होता ना त्या शेतकऱ्याला, तो आला त्याच्या घरी. अरे आपला शेतकरी तो हिरा शोधायला गेला होता, आला काय? म्हणाले, नाही हो मालक, अजून आलेले नाही आहे. असं म्हणता 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 ह्यांनी वेचून आणलेले दगड होते ना, त्या दगडाकडे त्याचं लक्ष गेलं, कारण तो हिऱ्यातला तज्ज्ञ होता. तो म्हणाला, ही दगड कोणाची? म्हणाला, माझीच आहे. कुठनं आणलाच हे? ही नवीन शेत घेतली ना, जो गेलाय ना हिरा शोधायला, त्याच्या शेतातले. म्हणाला, मी बैल धुवायला गेलो होतो, तिथे पडलेले गोळा करून आणले म्हणाला. तो जवळ जाऊन बघितला तर सगळी हिरेच होती ती. म्हणाला, ही हिरेच आहे? मग एवढीच नाही हो, तिथे मोठे मोठे आहेत म्हणाला, अजून एवढी एवढी मोठी सुद्धा आहेत तिथे वड्याकाड्याला पडलेले आहेत म्हणाला. तात्पर्य, ज्याच्या शेतातच ही होती ना, तो शोधायला गेला होता. म्हणजे लोणी हातात घेऊन तूप शोधत होते म्हणे कोणतरी, असं म्हण आहे ना. लोणी हातात घेऊन तूप मिळेल का, तूप कुठे मिळते, तूप कुठे मिळते म्हणून शोधत होता म्हणे. कथा नाही, आम्ही सगळे त्यातलेच आहोत. लोणी घेऊन तुपाच्या शोधात चाललोय आपण. आमच्याकडे काय आहे ही पाहायलाच आम्ही तयार नाही आहोत. मला ती पाहिजे एवढंच आम्हाला कळते, पण माझ्याकडे काय हे कळतच नाही. ही कळण्यासाठी, ही समजण्यासाठी गरज आहे सत्संगाची. सज्जन माणसांची सहवास करावं, चांगल्या ग्रंथांची सहवास करावं, चांगल्या विचारांची सहवास करावं. माणसांची परिवर्तन काय कशानेही होऊ शकतो, जीवनाला वळण कशानेही मिळू शकते. म्हणतो ना, भिंतीवर लिहिलेले एक एक वाक्याने सुद्धा माणसं बदलतात. भिंतीवरची एक चित्र सुद्धा माणसांना बदलून टाकते. कोणाचा तरी जाता जाता ऐकलेले 4 चांगले शब्द माणसांना बदलवतात. आणि रोजच जर माणूस सत्संग करत असेल, सज्जन माणसांच्या समवेत राहत असेल, साधू पुरुषांच्या समवेत राहत असेल, संत महंतांच्या सानिध्यात जात असेल, तर निश्चित त्याच्या जीवनात परिवर्तन घडणार. का? त्यांची जी प्रकृत शरीर मन जे आहेत, बुद्धी आहे, त्याच्यावर निश्चितच उत्तम गुणांचा संस्कार होऊन ते संस्कारित होतील. विकृतीकडे तरी जाणार नाही. आणि संस्कार कधीही कोणाला दुःख नाही देणार. आणि ही या सत्संगाचा प्रयोजन तोच असतो. ज्या काय आपण ऐकतो, पाहतो, चांगल्या गोष्टी लक्षात ठेवून कधी काळी आपल्या आयुष्यात कधी कधी आपल्याला लागेल म्हणून कोण कोण पैसे साठवून ठेवायला बघतात, कोण जमीन साठवून ठेवायला बघतो, कोण कारखाना मोठा करायला बघतो, आणि कोणाला कपड्यांची नाद आहे, भरपूर छान छानपैकी कपडे साठवून ठेवतो घरात, कोणाला चप्पलांचा नाद आहे, चांगली चांगली चप्पल आणून घरात ठेवतो, आणि कोणाला कसे अँटिक पीसची नाद आहे, तो अँटिक पीस आणून ठेवतो. पण आपल्याला नाद असा पाहिजे, चांगल्या चांगल्या गोष्टी जगात कुठेही असतील तरी साठवायचं मनात. आणि मी माझ्यातला चांगुलपणाचा संपत्ती वाढली पाहिजे. आपल्यात काय वाढलं पाहिजे तर चांगुलपणा वाढलं पाहिजे. आपण त्याला खत पाणी घालायचं आहे, त्याची खरेदी करायचं आहे. मी जिथे जाईन तिथे एक तरी चांगलं गुण घेऊन येईन.
काही काही माणसांना सवय असते, कुठे गेले की मोकळ्या हाताने येत नाही, येताना एक चांगले घेऊन येतात. तसा आपण उघड्या डोळ्यांनी उघड्या कानाने जेव्हा फिरत असतो, जिथेही आमच्या जीवनात एखादा गोष्ट चांगलं भेटलं तर घ्यायचं आणि ते ठेवायचं. वाचन करत असताना, श्रवण करत असताना, पाहत असताना, चाकत असताना, अनुभवत असताना जिथे जिथे काही चांगल्या गोष्टी मिळतील ते जरूर आपण संग्रहित करावं आणि त्याचा श्रीमंत व्हावं, चांगुलपणाचा श्रीमंत व्हावं, सद्गुणांचं ऐश्वर आमच्यात वाढावं. आणि हे सगळी केवळ ठेवण्याकरता नाही, चांगुलपणा ही आणून ठेवण्याकरता नाही आहे, गुण हे सगळे आणून घरात भरण्याकरता नाही आहे, आणि आणल्यानंतर त्याचा उपभोगही घ्यायला शिकावं, त्यांचा उपयोगही करावं. तर जीवनात आनंदच आनंद राहील. आणि आपण प्रयत्नपूर्वक हे मिळवण्याची प्रयत्नही करूया. आणि हे जर केलं तर जीवनात आपण कोणाशी तुलना नाही करणार, कोणाशीही दोष नाही पाहणार, कोणाच्याही लहान मोठ्यावर आमची अपेक्षा राहणार नाही. आपण आपल्यातच रमणार, आपल्यातच संतुष्ट होणार. हळूहळू हळूहळू या सगळ्या गोष्टी ऐकायला खूप बरे वाटतात, खूप लोकांना ऐकायला बरं वाटतं ते. प्रत्यक्ष आचरण करताना मात्र जरा 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 कठीण वाटल्यासारखं होते, पण कठीण वाटू द्यायचं नाही. आम्ही प्रयत्न केलेत, आम्हाला आमच्या आयुष्यात काय असाध्य आहे, सर्वही साध्य आहे आणि साध्य करणं आवश्यक आहे आपल्या आयुष्याकरता. आणि सगळ्यांना प्रार्थना एवढीच की आपण आणि आपली पिढी पैशाने तरी समृद्ध होऊच आपण, पण त्याच्यापेक्षाही या संपत्तीचा सद्विनियोग करण्याकरता लागणारे जे संस्कार आहेत ना, संस्कारांनी आपली पिढी समृद्ध करण्याकरता आपण घरात स्वतः आचरणसंपन्न बनूया, आचरणसंपन्न बनूया. आपण नाही केलं आणि दुसऱ्यांना सांगितलं तर ते नाही ऐकणार. जसं की दारुड्याने दारूबंदीचा प्रचार करावा तशी अवस्था होईल. आणि आपण सांगितलं, एक मुलगा होता, त्याचा वडील म्हणाला, बाळा इकडे ये रे म्हणाला. आला बाळू, बाबा काय करू म्हणाला. ही घे बिडी, पेटून आण म्हणाला चुलीवर. आणि तो पेटून आणला. जाताना म्हणाला, ओढशील बिडशील वाटेत म्हणाला, तो ओढायचा नाही म्हणाला. त्या मुलाला त्या दिवसापासूनच सुरू झाला, ज्या अर्थी बाबा असं म्हणतोय म्हणजे ह्यात काहीतरी मजा आहे. आणि आपण ओढतोय आणि मला सांगतो ओढशील बिडशील म्हणतोय, म्हणजे मोठं झाल्यानंतर हे करायचं असते वाटते. हे लहान असताना बंदी आहे, मोठे झाल्यानंतर माझा बाबा एक ओढतोय तर मी 2 ओढ्यान, तिथपासूनच तो संकल्प करायला सुरू करतो. म्हणून आपण मुलांना हे शिकवायला सुरू करायला पाहिजे की मी जे सांगू इच्छितो ना ते नाही करायचं. बाप एक म्हणाला पोरग्याला, लहान होता, काहीतरी खोटा बोलला, 2 थप्पड लगावला. मूर्खा, खोटं बोलतोय, आयुष्यात इथून पुढे कधी खोटं बोलायचं नाही, समजलं. मुलांनी पण संकल्प केले, बाबा तुमच्या शपथ मी कधी खोटं बोलणार नाही म्हणाले इथून पुढे. थोडी दिवस गेले. गेल्यानंतर वडील सकाळी सकाळी घरातच होते, मुलगा बाहेर घरासमोर खेळत होता. तेवढ्यात एक बँक मॅनेजर आले. म्हणाले, बाबू तुमचे बाबा आहेत का घरात? मग असतील तर सांग, बँक मॅनेजर आलेत म्हणून सांग, तुमची बँक मॅनेजर आलेत म्हणून सांग म्हणाले. बाबू घरात गेला, जाऊन
वडिलांना म्हणाला, बाबा बाबा ते कोणतरी आलेत बाहेर बँक मॅनेजर म्हणे आणि तुम्ही आहेत का म्हणून बघून यायला सांगितलं मला. असं त्यांच्या लक्षात आलं, आपण कर्ज काढलेले आहे, ते वसुलीला आलेले आहेत, है ना, वसुलीला आलेले आहेत. मग मुलाला म्हणाले, पोरा एक काम कर म्हणाले, घरात नाही म्हणून सांग म्हणाले. बाबा तुम्ही खोटं बोलायचं नाही म्हणून सांगितलं होतं मला परवा, आणि तुम्ही मला खोटं बोलायला सांगताय आत्ता. मुस्काट्यानं लावेन म्हणाला. मी जेवढं सांगतो तेवढं ऐकायचं, येत बरायच मला शिकवतोस का म्हणाला. पोरगा म्हणाला, बाबा ठीक आहे तुम्ही म्हणताय तर, पण मी तुमचा शपथ घेतली होती त्या दिवशी खोटा बोलणार नाही म्हणून, आता काय करू म्हणाल. मी जेवढा सांगतो तेवढा कर्जा म्हणाल. पोरगा समजदार होता, गेला. आहेत का रे बाबा तुझे? नाही, माझ्या बाबाने घरात नाही म्हणून सांगायला सांगितलं तुम्हाला, खोटं बोलायचं नाही म्हटलं आपण. हाय ते आमच्या बाबा घरात नाहीत असं सांगायला सांगितलं. कारण अंघोळ करून पूजेला बसला होता बाबा, आणि सकाळी सकाळी गेले तर सापडतात म्हणून तोही बँकर आलो. बँकर नाही सगळी माहिती आहे, गिराक किती वाजता सापडणार आपल्या हातात. हां, कारण ही कर्ज काढलेली माणसं पण खूप तयारीची असतात. सकाळी या, दुपारी या, संध्याकाळी जेव्हा घरात नसतील त्याच वेळी यायला सांगणं, आणि यायच्या वेळेला घराबाहेर जाणं. मुलाला सांगितलं घरात नाही म्हणून सांग. मुलगा विचार करतो ना, मग तोही तेच म्हणणार ना. मग असं केलं तर याचा परिणाम काय होणार, काय होणार, विचार करायला पाहिजे ना आपण. म्हणून आमच्या पुढच्या पिढीला जे संस्कार करू इच्छितो त्या गोष्टी आपण आपल्या जीवनात थोडं थोडं आचरणात आणलं तर त्यांना काही शिकवायची सांगायची गरज भासणार नाही. म्हणून आपण चांगले सुसंस्कारित बनूया, आपलंही जीवन आनंदी होईल, आपला परिवार आनंदी राहील. बस हीच तरी सत्संगाची प्रयोजन असते. आपण गेले महिनाभर कर्मधर्म संयोगाने या सत्संगात राहिलो, आणि हा सत्संग एक फेसबुकच्या माध्यमातून प्रसारित करण्यात आला, आणि दुसरं आपल्या कोल्हापूरची बी न्यूज जे आहे, बी चॅनल जे आहे, त्याचा बी भक्ती या चॅनलवर दर दिवशी या प्रक्षेपणाची व्यवस्था केली. आणि ही शेखर वगैरे त्यांची सगळी टीम गेले महिनाभर न कंटाळता बाबा दर दिवशी ते 4 वाजताच इथे यायचे, येऊन हे सगळी सेटअप करणं, कॅमेरा लावणं, मग नंतर काही अडचणी आले, अमुक आले, दर दिवशी त्या कसा अडचणी दूर करायचं करून या बी न्यूजच्या किंवा बी चॅनलची ही भक्तीची टीम आहे, खूप मेहनत घेतली या कार्यक्रमासाठी. खरं म्हणजे आपण सगळ्यांनीच त्यांना किती धन्यवाद द्यावं तर कमी आहे, कारण आम्हा दोघांनाही एकत्र आणण्यामध्ये त्यांचा खूप मोलाचा योगदान आहे. कारण आजकाल आपल्याला माहिती आहे की चॅनल चालवण्याकरता काहीतरी खर्च करावं लागतात म्हणे बऱ्याच लोकांना. तर इथे तरी त्यांनी काहीही खर्च न करता उलट तीच आमच्यासाठी खर्च करतात, आणि हे सगळी रोज येणं जाणं, आणि हे नवीन नवीन कॅमेरा आणले, नवीन नवीन काहीतरी टेक्नॉलॉजी आणली, दर दिवशी एक नवीन नवीन प्रयोग करत होते ही लोक, की चांगलं व्हावं हे कार्यक्रम, आणखीन अधिक चांगलं व्हावं, अधिक चांगलं व्हावं, याकरता भरपूर प्रयत्न केले आणि प्रयास केले. त्याकरता मी या पुरा समूह आणि मठातलेही जे हे युवा सगळे कार्यकर्ते आहेत, आणि दर दिवशी हे भजन करणारी मंडळी आहेत, आणि सगळी खूप चांगल्या पद्धतीने ह्यात कष्ट घेतले, म्हणून आपलं संवाद व्यवस्थित होऊ शकला. आणि मला बरीच लोक म्हणत होते की हे स्वामीजी चित्र ही खूप
स्पष्ट दिसतं आणि आवाजही खूप चांगल्या पद्धतीने, नाहीतर ही लाईव्ह करतात ना, लाईव्हमध्ये खूप मोठी समस्या असते, तर ही असं कुठलीही समस्या नाही आहे. आणि इतकं चांगलं दिसणं आणि ऐकणं, दृक आणि श्राव्य या दोन्ही गोष्टींची खूप काळजी घेतली बी न्यूजच्या या टीमने, बी चॅनलच्या टीमने. त्याकरता मी आपली जेवढी आपण मंडळी आता ज्या त्या घरात आता ऐकायला पाहायला बसलेले आहात, आपल्या वतीने मी या बी चॅनलची जी टीम आहे ह्या सगळ्यांना हृत्पूर्वक असं मी अभिनंदित करतो, त्यांना अभिनंदन करतो. त्यांना सगळ्यांना आपल्या वतीने मी धन्यवाद देतो. आणि मठाची जी टीम आहे त्यांना सहाय्य करण्याकरता जे होते त्या सगळ्यांनाही मी शुभेच्छा देतो. आणि महिनाभर आपण परस्पर राहिलो संपर्कात आणि काही गोष्टी ऐकले, सोडले, काय झालं, पण एक आनंदात आपण एक महिनाभर आनंदच अनुभवलं. आणि मला आपण दिसत नाही, पण मी असं कल्पना करतो की सगळे माझ्यासमोर बसले तसं समजूनच बोलतच. नाहीतर काय होते कधी कधी जसं की ते हलगी वाजल्याशिवाय अंगावर येत नाही म्हणतात ना, अंगात येत नाही म्हणतात ना, तसं माणसं समोर असल्याशिवाय काय बोलायची इच्छा होत नाही. पण ह्या लोकांनी असं एक सवय करवले, सगळे आहे तिथे समोर बसले तसं समजून आपलं बोलायचं. का आता दगडाला काय बोलायचं आता. पण मी समजलो की सगळे आमच्या समोरच आहेत असं समजून, आणि आपणही आपल्या समोर नसताना सुद्धा ही आमच्या समोर आहेत एवढा मोठं मन करून ऐकलात, म्हणून मी आपल्याही सगळ्यांचं हृत्पूर्वक असं अभिनंदन करतो. कारण आपणही आपल्या घरातली संसार एवढा धकाधकीचा, सगळ्यांच्या संसारात मरायलाही सौड नाही बऱ्याच लोकांना, आणि अशा ह्याच्यातनं सौड काढून ही तासभर ऐकायचं, तासभर पाहायचं, म्हणजे आपलंही काही छोटा त्याग नाही, खूप मोठा त्याग आहे. कारण संसारातनं एवढं वेळ काढणं आजकाल फार दुरापास्त आहे, आणि त्यात आपण एवढा वेळ काढलात, ही सत्संगात सहभागी झालात, त्याकरता मी आपल्याही सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि या करोनाच्या हे जे काळ आहे ना, काही गोष्टी चांगल्या झाल्या आणि काही गोष्टी दुःख देणाऱ्या घडल्या म्हणतात. त्यातलं मला वाटतं की हा एक चांगलं घडला. आणि रोज 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 ती करोना 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 करून करून काय करेना, कोणी काय करेना त्याच्यावर. करोना आहे पण काय करेनात त्याच्यावर. आणि फक्त एकच चालले की तिथे गेला, इथे गेला, या गल्लीत घुसली, त्या गल्लीत घुसली, हा त्याचा विकेट पडला, ह्याचा विकेट पडला. आता नवीन शब्द रूढ झाले. हा त्याचा तिकीट त्याचा बसला, निवडून आला, तो बसला. आपल्या गल्लीत एक बसला. आज मला आमचे मास्तर होते परवा गारगोटीचे, रामभाऊ म्हणून, ते सांगत होते, स्वामीजी असं म्हणायला लागलेत, बसला आपल्या गल्लीत एक बसला म्हणतात म्हणाले. काय विचित्र शब्द काढले, काय बसला आणि उठला. हा आमच्या गल्लीत एक बसला. वा, ही सगळी वेदनादायी आहे. आणि ही सगळी हीच ऐकणं आणि हे पाहणं ही वेदनादायीच आहे. याकरता थोडासा वेगळं काहीतरी चिंतन मंथन केल्याने मनात थोडा दारिष्ट्य यावं, मनात थोडं धैर्य यावं. काय याच्याशिवाय दुसरा काय नाही का. माणूस म्हटलं ना मी की माणसांना आजारापेक्षा आजाराची भीती आहे ना, भीतीनेच माणसं खचतात. तसं होऊ नये याकरता आपण हे महिनाभर थोडासा मन दुसरीकडे वळावं. तीच गोष्टी नाही, एकदा दोन शब्द आपण ऐकलं पाहिलं तर पुन्हा त्यावर कधीतरी बोलतो. पण आपण आज असं झालं, तसं झालं, असं काहीतरी. मला आमच्यातली शेजारच्या गावच्या परवा महिला आल्या होत्या, त्या सांगत होत्या, स्वामीजी रात्री प्रवचन ऐकतात आमच्या महिला आणि दिवसभर भांगलताना त्याच्यावर चर्चा करतात म्हणाले. मला बरं वाटलं, त्यावर चर्चा करतात. नाही तर आम्ही काय नाही चर्चा. आमच्या गावात आम्ही बघतो ना, कुठेतरी आमच्या गाव म्हणजे कुठलं, जिथे जातो ती आमची गाव. आम्हाला कुठे संन्याशांना कुठलं गाव असणार. ज्या गावात जातो, जिथे जेवतो ते आपलं गाव, सगळेच आपले गाव. गावात कसं असते की चार जमले की नाही गावचं पुराण वाचायला सुरू करतात.
आणि तो नालायक असा केला आणि तो असा केला. अख्खा म्हणजे मतदार यादीप्रमाणेच घरं घेतात. एक एक घराची सगळी पुराण वाचतच जातात. तेवढ्यात दोघांच्या घरातली बोलवायला येतात. घरात बोलवले तुम्हाला. ते 2 उठून गेले की नाही, बसलेले 2 म्हणतात, "ही हरामखोर तरी काही कमी आहे?" त्यांनाही सोडत नाहीत. म्हणजे कुणालाच सोडत नाहीत. म्हणजे एवढी व्यस्त आहोत आपण. आणि असा आपला टाईट प्रोग्राम असताना सुद्धा आपण संध्याकाळी 1 तास याच्याकरता काढणं, तास दीड खूप मोठा त्याग आहे आपली. त्यागाकरता मी आपल्याला भरपूर अभिनंदन करतो आणि पुन्हा कधीतरी भेटू. राजाधिराज सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वराय नमः. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री भावराजाधिराज सद्गुरुनाथ सिद्धेश्वर